नमस्कार, आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 26 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सडेगुडवळे येथे वन्य प्राण्यांची शिकार करताना एकास अटक, विनापरवाना बंदूक, 4 जिवंत काडतुसे आणि बॅटरी जप्त, संशयितास न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची वनकोठडी। ढेकोळी गावातील शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या 4थीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, अमर कोकितकर या 10 वर्षीय मुलाचा उपचारापूर्वी झाला दुर्दैवी अंत, मित्रांनी वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी। चंदगड तालुक्यात मनुस्मृती दहन उत्सव साजरा, अमित शहा यांच्या विधानाचा आणि संविधानाच्या अवमानाचा निषेध, भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवर तीव्र संताप। ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेल्या वानराला केलं पिंजऱ्यात बंद, हरपवडे ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला वनविभागाची साथ, त्या वानराची रवानगी केली आंबोली जंगलात। शनिवारपासून 15 वर्षाखालील अंतर अकादमी फुटबॉल स्पर्धा, गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आयोजन, सोलापूर, मिरज, बेळगाव संघांचा सहभाग। जागृती हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न, बोन डेन्सिटी, ब्लड प्रेशर, मधुमेह, फिजिओथेरपी आदी तपासण्या मोफत केल्या, 150 लोकांनी घेतला लाभ, डॉक्टर्सचा सन्मान आणि उपस्थितांना मार्गदर्शन। गुणवत्ता शोधल्यास जीवनाचं ध्येय सहज प्राप्त करता येतं, BSF मध्ये निवड झालेल्या प्रतीक पाटलांचा बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात सत्कार, विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या बळावर जीवनात यशस्वी होण्याचा संदेश। नागनूर येथे स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं मोफत आरोग्य शिबिर, तज्ज्ञ डॉक्टरांकडून 51 पेशंट तपासले, 6 जणांना पुढील उपचारासाठी पाठवलं। महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत तपासणी आणि सेवा उपलब्ध।